हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, एक टमाटा घेतला आहे चिरून बारीक, त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6 आणि अद्रक घेतलेले आहे बघा असं तुकडे करून. तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, हिरवी मिरची आणि त्याचबरोबर कोथिंबीर पण टाकून घ्यायची, खोबरं पण टाकून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं जिरं टाकून घ्यायचे मैत्रिणींनो. लसूण टाकून घेते, 1 चमचा जिरं टाकून घेते आणि हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला. तर पाहू शकता छान बारीक वाटून घेतलेले आहे मी. हे साईडला ठेवूया. त्यानंतर इथे बघा वाटाणे घेतलेले आहेत. हे वाटाण्यापासून आपल्याला छान रेसिपी बनवायची मैत्रिणींनो. तर हे वाटाणे आपल्याला धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने स्वच्छ. खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. तर आता गॅस कवळूया. इथे गॅस पेटून घ्यायचे पाहू शकता आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते आता. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. जिरं टाकून झाल्याच्या नंतर जिरं छान फुललं ना मग हळद टाकून घ्यायची. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. एक टमाटा मीडियम साईजचा कापलेला तो टाकून घेऊया आणि हे छान तेलावर परतून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. तर छान परतलेले आहे. त्यानंतर आपण जो वाटलेला मसाला होता, हिरवी मिरची, लसूण, मिरची, खोबरं, अद्रक, हे सगळं आपल्याला तेलावर टाकून घ्यायचे आणि मसाला छान तेलावर परतून घ्यायचा आहे. पाहू शकता. चांगलं तेल सुटस्तवर आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनटं. मसाला छान परतल्याच्या नंतर भाजी पण खूप छान होती मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यो पावभाजीचा मसाला आहे मैत्रिणींनो. तर ही अर्धी पोळी मी पावभाजी मसाला टाकते. तर मसाला पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे. कारण लाल तिखट मी टाकलं नाही ह्याच्यामध्ये. मी हिरवी मिरची टाकली होती. तर आता वाटाणे टाकून घेऊया आपण. वाटाणे पण छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता मसाल्यामध्ये. ओले वाटाणे आहेत मैत्रिणींनो, शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही. थोडंसं पाणी टाकून घेतलंय बघा मी आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे. कारण ही भाजी आपल्याला पातळ बनवायची आहे, सुक्की नाही करायची. त्याप्रमाणेच पाणी टाकायचे कारण शिजायला पण वाटाणा पाणी लागणार आहे. त्यानंतर इथे कस्तुरी मेथी मी टाकून घेणार आहे बघा, थोडी हातावर अशी चुरगळून चांगली. त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला एकदा.
पाहू शकता रंग पण किती छान आलाय भाजीचा. त्यानंतर थोडी कोथिंबीर आपण वरून टाकून घेऊया आणि झाकण लावून मीडियम गॅसवर एक 5 मिनिटं ही भाजी अशीच शिजून द्यायची आपल्याला. 5 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे. तर पाहू शकता मस्त तरी सुटलेली आपल्या भाजीला. तर वाटाणा पाहूया शिजलाय का. पाहू शकता मैत्रिणींनो वाटाणा मस्त शिजलाय आपला. परत 1 मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे. बघूया. कोथिंबीर टाकूया थोडीशी वरून. तर मस्त ही वाटाण्याची आपली रस्सा भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही वाटाणा रस्सा भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. छान छान कमेंट करा मैत्रिणींनो. आणि असेच व्हिडिओ माझे पाहत जा. छोटे छोटे असतात आणि साधे असतात व्हिडिओ, बनवायला पण झटपट. मस्त तरी सुटलेली आहे पाहू शकता. भातासोबत चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी रस्सा वाटाणाची. तर मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.